आज काय माहित नाही, पण वाईच विचित्रच वाटता. सगळा सांभाळून घे गो बाय. येणारा विघ्न परतवून लाव. पांडू, अरे ह्या काय? तमाका काय माहित. तैसर होता तैसर. झाडाकडे नारळ होते, इड्याची पानं होती, तांदूळ होते, अबीर होता, माई मॉप काय ना काय होता. तैसर होता तैसर शेवंताच्या झाडाकडे. असा काय बघतस? बच्ची, घात केलास तू. सोडणार नाहीये तुला. बच्ची, कावेरी, काय ग, झोप उडत नाही का अजून? कावेरी, गुड मॉर्निंग अभि. छान झोप लागली ना, म्हणून तुला उठवत नव्हतो मी आतापर्यंत. म्हटलं बघूया आता तरी डोळे उघडतायत का. असं का केला? उठवलं का नाही? अरे घरी सगळे लवकर उठतात, मी सून आहे ना. तू उठवलं का नाही? अगं चालतंय एखाद दिवस असं, एवढं काय तर. आजचा लास्ट दिवस, उद्या मी लवकर उठणार. रेडी होते. काय झालं? वेदनी किडून. कावेरी, अगं काय, कसं झालंय? माहित नाही ग काय झालं. असं कसं माहिती नाही? अरे पाय पोळलेत तुझे. पण हे झालं कसं काय? तू मला विचारतोस? तुला काहीच आठवत नाही? असं कसं शक्य आहे सयाजी? सुषमा, तू पाहिलंस ना, मी आता तुझ्या समोरच उठलो ना, मला कसं कळणार? पण रात्री काहीतरी जाणवलं असेल ना? यावेळेस ना मला खरंच काहीच सुचत नाही सुषमा, मला काहीच कळत नाहीये. पाय ठेव इथे. का? ठेव म्हणून सांगते ना, ऐक माझं. ठेव सुषमा. ठेव. बघ केवढं झालंय ते. सुषमा, माझ्यापेक्षा तूच जास्त घाबरतेस. घाबरणार नाही तर काय करणार? केवढं झालंय बघ हे. फार काही झालेलं नाहीये सुषमा. ते थांब. अरे थांब थांब जरा. हळू. काय करतोस? बस बरं इथे, सांगते ना मी तुला. सयाजी काय करतोस? सुषमा गप्प बस, काही बोलू नकोस. इथे शांत बस. सुषमा, बसून राहिलो तर आणखी त्रास होईल. खाली जाऊन त्याला काहीतरी लावतो. थांब 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 थांब. एवढंच आहे ना? मी जाते खाली आणि घेऊन येते, तू थांब. राहू दे सुषमा, मी जातो, त्याला तेल लावतो, बरं वाटेल. थांब जरा. अरे पण असं कसं जाणार? थांब तू.
हळू हळू सयाजी, हळू हळू. हं, सावकाश. जमतंय का? हो जमतंय. सुषमा हळू हळू. आय गे आय 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 आय. काय गो, आज सकाळी आवशीची आठवण शिकाडलं. हो काय सांगू छायाताईनू, उठल्यापासून डोका नुसता धरला हो. आहे गे, कोणतरी कपाळात ना काहीतरी घातल्यासारखा वाटता. अरे कोण आहे? डोळे उघडूक बघी होतो पण डोळे काय उघडणत. होय गो, माझा पण तास झाला. माका असा वाटला मी भलतीकडेच खंयतरी असोय. मग हे डोळे उघडलोय तर मी माझ्याच खोलीत असोय. काय हो अभिराम भाऊजी, काय झाला? चाय देऊ का? नाही चहा नको, मला जरा वाटी दे. वाटी घेऊ. काय रे, खंयची काय येळ असा डोक्यावर तेल घालूची? मला डोक्याला तेल नाही लावायचंय. मग बायलेच्या डोक्यावर घालता? नाही. मग नेतं की त्या तेल? कावेरीचे पाय पोळल्यासारखे लाल झालेले आहेत. अरे देवा, खय गेलेला अग्निपरीक्षा देव? तिला ना कुठली अग्निपरीक्षा द्यायची काही गरज नाहीये. तिचं पावित्र्य तुमच्या लक्षात येत नाही, तुमचं दुःख आहे. सस्पेंड झालेलो असलो तरी पोलिसात होतो मी. अरे पण कशाने झालंय, काय झालं आपल्याला माहिती आहे का? मग आता एवढं आलोय, 2-3 पायऱ्या राहिल्यात फक्त. हा, हळू. तू खूपच काळजी करतेस असं नाही वाटत सुषमा तुला? हळू. अरे बस बस बस, बघू. लागले ना, सांगत होते ना हो म्हणून. काय गो, काय झाला? या घरात कधी काय होईल काही सांगता येतं का? आणि झालंच तरी वाईटच होतं सगळं. अगो काय झाला आता तरी सांगशील? सकाळी उठल्यावर सयाजी पाय टेकवायला गेला, त्याचा पाय टेकला जात नाहीये. पोळलेत त्याचे पाय. ह्याला काय झालं? त्यांका काय नाही झाला, त्यांच्या बायलेच झाला. म्हणजे तिला काय झालं आता? सर्ग्या हैसर चल्ला काया? दोघांचे पाय एकाच रात्रीत एकाच वेळे कसे काय पडले? हिंदू, काय ह्या काय चाललेला हा माझ्या घरात? दारात रांगोळी, दारावर तोरण आणि त्या औदशीच्या झाडाच्या जवळ हे वैते तांदूळ. काय चाललेला हा? या सगळा घडता हा आणि घरात कोणाकच काय माहित नाही कसा? सूद असती तर माहित असताना. म्हणजे काल रातच्या सगळ्यांका भुलवून कार्य पार पाडला. कार्य? हे कसलं कार्य? काय विचारते मी? काही परत घडलेलं नाही ना? लगीन होता काल, अच्छे, पण ता पार पडू शकलेला नाही. इंदू ह्या वच्छीन तुका शब्द दिलेलो,
तो शब्द मी पाळलाय. अण्णा आणि शेवंताचा कावेरी आणि सयाजीच्या शरीराक घेऊन लग्न पार पाडूचो मी बनाव आखलो, पण ता पूर्ण होऊक दिलाय नाही. नाहीतर ह्या वाड्यात कोणच राहूक शकला नसता. त्या शेवंतान कोणाकच राहूक दिल्या नसत. विघ्न टळला. हो हो बी कसं झालं? मी कुठे नाही गेली, मग हे कसं झालं? बरं वाटत. तेल लावतो ना मी आता, आराम मिळेल तुला. चालायला फिरायला पण लागशील तू. अबी पक्ष कसं झालं कळायला नको. अबी मी ना स्वतःला सांभाळायचा प्रयत्न करते. काय नाही झालं पाहिजे काळजी घेते, पण भीती वाटते अबी. काय हो सयाजीराव, बरा वाटतं आम्हा? मला माझ्या नवऱ्याच्या जीवाची भीती वाटायला लागली आता. होय तो आमका पण भीती वाटूक लागली. अगो पण माझो प्रश्न अजून तसोच असा, दोघांचे पाय एकत्र पडले कसे? काय हो सयाजीराव, तुमका काय आठवता काय? म्हणजे खय गेला होतास? काय रे भेटू गेला होतास? सरिता तसा नाय, खय नाही गेले ना मग काय झोपल्या झोपल्या पाय भाजलेत की? अगो नशीब समज, पायच पडले म्हणान, आगीत कोण जळला नाही. छाय काय बोलतास या? तुमच्या जिबे काय हाड हा? आग कोण लावी? अगो ह्या घराक आग लावक काय निमित्त होया? जीव बचावलो ता महत्वाचा. ए बास कराय सगळं. काय चाललंय हे घरात? इथे थांबून काही जीवावर बेतेपर्यंत वाट बघायची आहे का? एक दिवस या खेळात ना मी माझ्या नवऱ्याला गमावेन. नाही सयाजी, मला या विषयाची परीक्षा बघायचीच नाहीये. कुठे गेली ती म्हातारी? पच्ची, इंदू नाईक, पच्ची बाहेर या. हिंदू, एक संकट टळला हा म्हणान बेसावध राहून चालणार नाही. लगीन मोडला म्हणान ती दोघा परत प्रयत्न करणार नाही असा समजा नको. विरोधान ती दोघावा अधिक पेटून उठतील. त्यांची अपुरी राहिलेली इच्छा पुरी करूसाठी ते कायव करतील. आता कावेरी आणि सयाजीकच नाही तर घरातल्या प्रत्येकाक जीवावर बेतणाऱ्या दिव्यातून जाऊचा लागा. काय म्हणायचं आता? वावटळ कशी उठली? बी अबी काय होते? खूप हवा सुटला. तू घाबरू नको. तू कशाला घाबरतेस? वचे हे काय हा सगळा? हिंदू, ह्या वादळच हा, पण ह्या वादळ कधी शांत होईल काय सांगू शकत नाही.
पण ह्या वादळात मोठा नुकसान होईल. इंदू आता खंबीर होऊची तुझी खरी येळ इली. घे बाय माझे. अभि आम्ही बघून येतो. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द घे बाय माझी. ह्या काय झाला म्हणायचा. किती मोठी फांदी असा ब कोणाचा तरी जीव गेलो असतो. आले विरून गेले रात्री सखेळ चाले रात्री सखेळ चाले रात्री सखेळ बच्ची काय सांभाळायचं ते सांभाळ या वाड्याला, या वाड्यातल्या माणसांना. पण सूड घेतल्याशिवाय शांत नाही राहणार ही शेवंता.